झाले. यावर्षी मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस या आजारांमध्ये मोठी वाढ असलेली बघायला मिळत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश बांदिरगे आहेत. हरीशजी, खरं तर मुंबईकरांना मोठं टेन्शन आहे, कारण लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया या रुग्णांमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे रुग्ण वाढलेले आहेत. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी आढावा बैठक म्हणून किंवा त्यानंतरही एक बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व 24 MOH, त्याचप्रमाणे सर्व आपले डीन जे सुपर स्पेशालिटीचे यांना बोलवण्यात आलं होतं. त्यामध्ये असं आढळलं की ई वॉर्ड, परत जी साऊथ वॉर्ड इथे का प्रमाण वाढलेलं आहे. तर असं कळण्यात आलं की ज्या पाईपलाईन्स आहेत त्या गटरामध्ये झाल्यामुळे, त्याचप्रमाणे कुठे कुठे बांधकाम चालू आहेत तर तिथे ज्या डेंग्यू मलेरियाच्या आळ्या तिथे सापडल्या आहेत आणि त्या वॉर्डमध्ये प्रमाण जास्त झालेलं आहे. बरोबर. खरं तर रियालिटी चेकमध्ये असंही दिसून आलेलं आहे की जे पॉन्ड प्राण्यांसाठी किंवा जे रस्त्यावरचे प्राणी आहेत त्यांच्यासाठी आपण पाणी म्हणून ठेवतो, तर असे पॉन्ड जे आहेत ते दुर्लक्षित राहिलेले आहेत प्रशासनाकडनं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लालवा अळ्या मोठ्या प्रमाणात दिसून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे खरं तर एक अशी परिस्थिती जेव्हा दिसते तेव्हा जवळपास मोठा एरिया जो आहे तो कॅप्चर होतो, कारण डास उडून दुसरीकडे त्या पद्धतीनं मग त्यांची प्रजनन गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर मुळात या सगळ्या गोष्टीकडे प्रशासनाचं कंट्रोल नाही का किंवा दुर्लक्ष झालंय का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, खरंच थोडं दुर्लक्ष झालं असेल म्हणेन मी, आणि त्यासाठीच मी आढावा बैठक घेतली होती. आणि त्या आढावा बैठकीमध्ये तसे निर्देश दिलेले आहेत की जिथे तुम्ही जॉईंट तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे मेंटेनन्स पण घ्या, तुम्ही PCOना पण घ्या आणि आपले हेल्थचे पण घ्या, आणि एक जॉईंट ऍक्शन घ्या. जिथे खरंच काही अडचण येत असेल तिथे मला तुम्ही सांगा, आपण अजून काहीतरी वरती AMCना किंवा MCना पण ते सांगू तसं. बरोबर. पण मग काही अडचणी तुमच्या डोळ्यासमोर आल्या आहेत का? कारण की अनेक खरं तर पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साठलं जातं. हे दरवर्षीचं आहे की पाणी साठलं जातात, त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. तर मग नेमकी अडचण कुठे आलेली आहे किंवा कशा पद्धतीनं आता ऍक्शन घेतली जाणार? ऍक्शन मी सांगितलेलं आहे की मेंटेनन्स, पेस्ट कंट्रोल विभाग आणि आपले हेल्थ हे मिळून जॉईंट ऍक्शन घेणं हे जरुरी आहे आणि ते नक्कीच करतील. प्रत्येक ठिकाणी नगरसेवकांना तशी विशेष अशी जबाबदारी देणार आहात का, किंवा प्रत्येकानं त्या ठिकाणी आपापल्या परिसरामध्ये जाऊन देखील रियालिटी चेक करणं तितकंच महत्वाचं आहे? तर त्या संदर्भात काही आदेश महत्वाचे असतील का? त्यासाठीच मी 24 MOHना बोलवलं होतं, कारण MOH हे जबाबदार व्यक्ती असतात, त्यांनाच बोलवलं होतं आणि त्यांना तसे आदेश दिलेत मी. तुम्ही संबंधित नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही बरोबर घेऊन, किंवा ते जिथे सांगतील तिथे पाणी साचलं असेल किंवा तिथे अशा काही गोष्टी असतील तर त्या लवकरात लवकर कसं निराकरण होईल असं केलं पाहिजे. पण आता मग ह्याच्या पुढे आता कशा पद्धतीनं कारवाई अपेक्षित आहे? कारण की रुग्णसंख्या वाढलेली आहे, पण ही रुग्णसंख्या वाढलेली जी आहे ती कंट्रोलमध्ये येण्यासाठी याच्या पुढे आता, कारण पावसाळा अजून बाकी आहे, यासाठी पेस्ट कंट्रोल विभागाला सांगितलेलं आहे की तुम्ही फ्युमिगेशन करा. त्याचप्रमाणे आपल्या ज्या CHV आहेत, आशा वर्कर आहेत, त्यांनाही सांगितलेलं आहे की लगेच तुम्हाला असं आढळल्यास की लवकरात लवकर आपले हेल्थ पोस्ट आहेत तिथे त्यांना घेऊन जाऊन योग्य ते उपचार करावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघतोय की खरं तर रुग्णसंख्या तर वाढलेली आहे, मात्र कशा पद्धतीनं कंट्रोल करता येईल यासाठी विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना त्या संदर्भातले आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई.